कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरात 4 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. आज सकाळी व्ही.टी. पाटील हॉल इथल्या निवडणूक कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामधील एका केंद्रात प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 15 तर दुसऱ्या केंद्रात प्रभाग क्रमांक 9 आणि 20ची मतमोजणी झाली. सकाळी 7 वाजता कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणी 10:15 वाजता सुरू झाली. यावेळी मतमोजणी दरम्यान प्रसारमाध्यमांना प्रवेश न दिल्यानं शाब्दिक वाद झाला. निवडणूक कार्यालयातील यंत्रणा अपुऱ्या असल्यानं सकाळी मतमोजणी प्रक्रिया होऊनही निकाल दुपारी जाहीर करण्यात आले. मतदानाची आकडेवारी देखील वेळेत देण्यात आली नाही. एकूणच निवडणूक प्रशासनाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. व्ही.टी. पाटील हॉलमधील मतमोजणी केंद्रातून सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 3चा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचे प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा कदम आणि विजेंद्र विश्वासराव माने विजयी झाले. यानंतर शहराचं लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक 9चा निकाल जाहीर झाला. यात भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील, शिवसेनेच्या संगीता जाधव आणि शारंगधर देशमुख हे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 4मधील निकालात काँग्रेसच्या स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे आणि माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 20मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांनी बाजी मारली, तर भाजपच्या सुरेखा उटवकर, वैभव कुंभार, नेहा तेंडुलकर तर शिवसेना शिंदे गटाचे अभिजित शामराव खतकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 15मध्ये रोहित कवाळे, संजय मोहिते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे या विजयी झाल्या. याच प्रभागात काँग्रेसच्या अश्विनी कदम आणि भाजपच्या सृष्टी जाधव यांच्यात अटीतटीची लढत झाली. काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. यामध्ये भाजपच्या सृष्टी जाधव या विजयी झाल्या.